ओबीसीची महासभा जी आहे ती दैत्य नांदूर या ठिकाणी झालेली आहे। ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप, त्याचबरोबर लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील आणि इतर नेते जे आहेत त्यांनी भर पावसामध्ये ही सभा घेतलेली आहे। इशारा दिलाय तुम्ही सरकारला, आज भर पावसामध्ये ही सगळी सभा झाली। अहिल्यानगर आज दैत्य नांदूर या ठिकाणी या भर पावसामध्ये सभा झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने ओबीसीला जो त्रास व्हायला लागला आहे, हे पाऊस असो की ऊन वारा असो काही असो, परंतु आता रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही असं या ओबीसीच्या लक्षात आल्यामुळं एवढा मोठा पाऊस चालू आहे तरीसुद्धा एकही माणूस या पावसातून हटला नाही आणि ते न हटल्यामुळं आज या दैत्य नांदूर या ठिकाणी भगवान बाबाच्या परिसरामध्ये ही सभा होत असताना एवढ्या मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसी म्हणून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी एवढी मोठी सभा चालू असताना, एवढा पाऊस चालू असताना सुद्धा त्यातून एकही ओबीसी मधला कार्यकर्ता बाहेर गेला नाही, याचा खऱ्या अर्थाने मनापासून आभार व्यक्त केला पाहिजे। की तुम्ही म्हणले की काही शब्द वापरले, तुम्ही जीभ घसरली तुमची, या सगळे असे शब्द वापरणे योग्य आहे? ओबीसीनं बोललं तर ओबीसी जीभ घसरली आणि त्या खरजुल्याने बोललं तर काहीच नाही, हे कसं चालल? म्हणजे त्याला लायसन दिले का राज्य सरकारने आणि महाराष्ट्राने? फक्त ओबीसींसाठीच काही अटी शर्ती लागू आहेत का? कारण आमच्या लोकांना टार्गेट केलं, आमच्या ज्येष्ठ लोकांना, आमच्या मंत्र्यांना टार्गेट करताय, आमच्या नेत्यांना टार्गेट करत असेल तर आम्हाला बोलावं लागेल। आमच्या गाडापर्यंत येऊन आमच्या तुम्ही गाड्या जाळायला लागले, आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जीवे मारण्याचा प्रयत्न कराले, आमच्या नेत्यांच्या गाड्या फोडायला, हे चालणार नाही। त्या सरांनी एक इमोशनल पोस्ट केली होती 2 दिवसापूर्वी, तुम्ही म्हणले की सर ही लढाई चालू ठेवा, काय आव्हान केलं सर? तयार झालेत? हे बघा, आम्ही त्यांना आग्रह केला, आपल्याला लढावं लागेल, आपल्याला समाजासाठी झटावं लागेल, नाहीतर समाज आज वाऱ्यावर सोडून देऊन आम्हाला चालणार नाही। आज गोपीनाथराव मुंडे सारखा नेता इथं नाही, त्यामुळे आम्हाला गोपीनाथराव मुंडेंचे लेकरं म्हणून लढावं लागेल आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आम्हाला अहोरात्र फिरावं लागेल। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आमचं रस्त्यावर उतरायचं ठरलंय आणि हाके सरांना सुद्धा आम्ही तयार केलंय। नक्की आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही लढाई जी आहे ती पावसाची लढाई आहे आणि या पावसातली लढाई जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळाला। मात्र ओबीसी सरांनी आपण जर पाहिलं तर ओबीसी समाज जो आहे तो या ठिकाणी एकवटलेला आहे। भर पावसामध्ये सभा झालेली आहे आणि आव्हान जे आहे ते केलेलं होतं की ओबीसीची लढाई या पुढील काळातही अशीच चालू राहणार आहे। कॅमेरा किरण कादेसह सागर साम टीव्ही, दैत्य नांदूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।